विधान परिषदेच्या निकालावर जयंत पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलंय। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालाय। आम्ही पराभवाचं आत्मचिंतन करत आहोत। हरलो म्हणून फरक पडत नाही, आम्ही पुन्हा लढू। पण राज्याच्या राजकारणात असं कधीच होत नव्हतं। पूर्वी थोड्याफार प्रमाणात लोक इकडे तिकडे जायचे। मी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती, मात्र आताची परिस्थिती पाहता जनतेनेही आता विचार करण्याची गरज आहे, असं जयंत पाटील म्हणाले। विधान परिषद निवडणुकीत जे 11 आमदार निवडून आलेत, त्या आमदारांना ज्या आमदारांनी मतदान केलं ते आमदार आमच्या मतांवर निवडून आलेत। आता त्यांची जबाबदारी आहे की राज्यात जातीयवाद होऊ देऊ नये, मराठ्यांच्या दारात वचवच केली नाही पाहिजे। जर असे तर मत देणाऱ्या आमदारांचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 8 आमदारांनी महायुतीला क्रॉस व्होटिंग केलं। काँग्रेसने दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींना मूर्ख बनवलं आणि त्यांचा वापर केला। तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असं तुम्हाला वाटतं? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करत मवियावर टीकास्त्र लागलंय। काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला, 7 मतं फुटली, यात फार काही मोठं आश्चर्य नाही। गद्दारांना निवडून आणलं। चंद्रकांत हंडोरे यांचा याच 7 जणांमुळे पराभव झाला, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधताना आपण तर पुन्हा एकत्र आलंच पाहिजे असं मोठं विधान केलं। त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून भाजप व ठाकरे गटात काहीतरी खिचडी शिजत असल्याचा दावा केला जातोय।